आळूचे पराठे. राधे राधे. तुम्ही सगळे कसे बरे आहात ना? लय प्रकारचे आळूचे पराठे खाल्ले असेल, पण आज बघा मी बटाटा थोडासा खिसून घेतला आणि त्याच्यामध्ये थोडासा पीठ टाका. पीठ टाकला, एवढं राहिलं एवढं ठेवलं. त्याच्यात एक वाटी, एक कांदा, हिरवी मिरची बारीक पिसलेली, कोथिंबीर, मीठ स्वादानुसार, तुमच्या हिशोबाने टाका तुम्ही, तुम्हाला जेवढं मीठ खायचं. थांब किलो. हळद 1 चमचा. आता ह्याला मी मिक्स करून घेऊ. थोडंसं पाणी ओतून घ्यायचं. थोडंसं परत पाणी ओतून घ्यायचं. सरक बाळा, पडशील. मोबाईल धरायला कोणी नाही ना, एकटीच बनवते. असं घटसर असं मळून घ्यायचं. आता मी गॅस पेटवून घेणार आहे. गॅस पेटवला. लई प्रकारचे आलूचे पराठे खाल्ले असेल, पण असे आलूचे पराठे एकदा खाऊन बघा, लई भारी लागतात. माझं लेकरू तर लई चावणे खातो आलूचे पराठे, त्याला तर लई आवडतात. आता मी डोशाच्या तव्यावर तेल लावून घेते. बाळा येऊ नको इकडे सर. असा उंडा बनवायचा, असं टाकायचं, थोडंसं पाण्याचा हात. जसं थालीपीठ बनवताय तसे आलूचे पराठे बनवायचे, छान लागतात. काहीच अवघड नाही,
एकदम सरळ सोपं. चला तर दही घेऊ. दही कारण का माझ्या लेकराला दही संग पराठे आवडतात. पिक्चर लागले आमचा असा बघायला. तुम्हाला आळूचे पराठे आवडले असेल तुम्ही पण ट्राय करून बघा घरी. एकदम छान बनतात. माझ्या खूप बाळाला लय आवडतात आळूचे पराठे. लई व्हिडिओ लांब व्हायला लागले. मी एकच करून दाखवते. सरळ सोपी पद्धत अशी तुम्ही पण घरी बनवून बघा. किती छान एकदम सॉफ्ट आळूचे पराठे. सरळ सोपी पद्धत एकदम एकच नंबर आळूचे पराठे. आणि वरतून किती मऊ झाले. बघा आळूचे पराठे दह्या संग. दर खाऊन बघ कसे झाले. छान झाले. एकदम छान. तुम्ही पण बनवून खा. थँक्यू. राधे राधे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब करा. थँक्यू. राधे राधे. लाईक करा.